पार पडत असलेला हा दिंडी सोहळा रिंगणामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या. बीडच्या आष्टीत बाल वारकऱ्यांची विठ्ठलमय वारी, 1,500 विद्यार्थ्यांचा भव्य रिंगण सोहळा. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असताना बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातही भक्तीचा अनोखा उत्सव रंगलाय. पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल आणि गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या तब्बल 1,500 विद्यार्थ्यांनी बाल वारकऱ्यांच्या वेशात भव्य दिंडी आणि रिंगण सोहळा साकारत उपस्थितांची मनं जिंकली. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. त्याच भक्तिमय वातावरणाचा अनुभव आष्टी शहरातील पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल आणि गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, वारकरी, टाळकरी, वासुदेव तसेच तुळशी वृंदावन अशा विविध पारंपरिक वेशभूषा साकारत दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विठ्ठल विठ्ठल या नामघोषानं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी तब्बल 1,500 विद्यार्थ्यांनी पालखीभोवती भव्य गोलाकार रिंगण सोहळा साकारला. रिंगणाच्या मध्यभागी पालखी ठेवून बाल वारकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं फुगडी आणि रिंगण साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भक्ती, संस्कार, परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा दिंडी आणि रिंगण सोहळा आष्टीकरांसाठी विशेष आकर्षण ठरला. तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल आष्टी आणि गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल आष्टी या दोन्ही शाळेच्या संयुक्त विद्यमानाने आज पूर्ण भारतवर्षामध्ये नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये विठ्ठलाविषयी भक्ती निर्माण झालेली आहे. आणि या शाळेतील लहान मुलांना एक आगळा वेगळा उपक्रम आज या शाळेच्या प्रांगणामध्ये राबवलेला आहे की जो दिंडी सोहळा, रिंगण सोहळा, त्याचप्रमाणे काही सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण जनरली पाहतो की इंग्लिश स्कूल म्हणलं की लोकांच्या मनामध्ये काही वेगळी भावना असते, पण ज्यावेळेस ते विद्यादानाचं काम या ठिकाणी घेतात त्यावेळेस त्यांना संस्कार, शिस्त आणि आपण जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, आपल्या रूढी परंपरा कशा जपल्या पाहिजेत ते सगळं शिकवण्याचं काम या इंग्लिश स्कूलमध्ये शिकवलं जातं. आणि आज आपण पाहिलं की मोठ्या उत्साहामध्ये दोन्ही शाळांनी अगदी आनंदात या ठिकाणी आषाढी सोहळ्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमासाठी साधारणतः दोन्ही शाळेने एक 8 ते 10 दिवसापासून तयारीला सुरुवात केली होती आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हे त्यांचा उत्साह होताच की प्रत्येक एक नवीन काहीतरी ड्रेस अंगावरती आला की विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक जोमाने वाढतो. मग कोणी विठ्ठल बनण्यासाठी पुढे येत होतं, कोणी रुक्माई बनण्यासाठी पुढे येत होतं, कोणी वासुदेव बनण्यासाठी, कोणी संत बनण्यासाठी पुढे येत होतं. पण काही मर्यादा असल्यामुळे काही सिलेक्टेड मुलंच आम्ही या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे. तर ती प्रत्येक वेळेस आता महिना दीड महिन्यापासून या वारीचा सगळा उत्साह पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आता बरेचसे जे काही लहान लहान मुलं आहेत ते वारीला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना रिंगण काय प्रकारे हा माहीत नसतो, आनंद कसा घ्यायचा तो माहीत नसतो. म्हणून या शाळेच्या या प्रांगणामध्ये आम्ही अगदी तुम्ही पाहिलं असेल मोठ्या मोठ्या पालख्यांचं रिंगण सोहळा अगदी त्याच पद्धतीने या रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं आहे. मग जिथे झेंडाधारी रिंगण सोहळा करतील, काही तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या मुली त्यांचं रिंगण आणि बाकी सगळे जे वारकरी आहेत त्यांचंही रिंगण आपण पाहिलं आहे.